दुहेरी धावांकडे आणि या चेंडूवरती विजयावरती शिक्कामोर्तब केलं जात आहे. या स्पर्धेची पहिली अंतिम फेरी गाठतोय. आपण पाहतोय श्रीराम आयलंड गोल्डन चषक 2023 आणि अन्वी स्पोर्ट रेडी पहिला संघ जो अंतिम फेरीत दाखल होतोय. धन्यवाद, अभिनंदन अन्वी स्पोर्ट रेडी. एक मातबर संघ या स्पर्धेसाठी उतरवल्याबद्दल नामदेव महाराज खवणे संघ आपले आभार मानतोय. मैदानावर आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहतोय सर्व प्रेक्षक रसिक वर्ग. श्रीराम आयलंड श्रीरामवाडी गोल्डन चषक 2023 आयोजन समिती आणि अतिशय सुंदर असा हा किनारा, अतिशय सुंदर अशी ही किनारपट्टी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून ही किनारपट्टी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या किनारपट्टीवरचं हे सौंदर्य श्रीराम आयलंड ग्रुप श्रीरामवाडी गोल्डन चषक 2023 या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या स्क्रीनवर आपण हा अतिशय सुंदर असा किनारा पाहतोय, श्रीरामवाडीचा किनारा, निवतीचा किनारा. त्या निवतीच्या किनाऱ्यावरून असंख्य मच्छीमार रोज रात्री पहाटे समुद्रावर स्वारी करतात. आपल्यासाठी अतिशय खमंग असे चविष्ट मच्छी आणि सी फूड्स घेऊन येतात. असे मच्छीमार बांधव आणि त्या मच्छीमार बांधवांच्या बोटी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात. हे काही प्रेक्षक आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात. एका बाजूला असलेला सुंदर असा निसर्गरम्य असा निवती समुद्र किनारा, दुसऱ्या बाजूला असलेली आमची श्रीरामवाडी ही वाडी आणि निवती आणि श्रीरामवाडी या दोन गावांच्या मधोमध वाहणारी ही सुंदर अशी खाडी. ही सुंदर खाडी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन भिडते त्या जागेला म्हणतात नस्त आणि त्या नस्ताच्या पलीकडे आपण पाहतो ते निवती बंदर. अशा या सुंदर निसर्गरम्य मैदानावर आपण पाहतोय माता भगिनी या स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून या सगळ्या माता भगिनी, हे सगळे प्रेक्षक, हे सगळे मच्छीमार बांधव, त्यांच्या बोटी आणि त्यांच्या नौका जगाच्या कानाकोपऱ्यात tenniscricket.in च्या माध्यमातून श्रीराम आयलंड गोल्डन चषक 2023 अतिशय सुंदर असं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. जयेश, प्रतीक, फैजल आणि मेहराज यांच्या साथीने या माता भगिनी आपल्याला स्क्रीनवर दिसतात हात दाखवताना. स्वागत आहे या सगळ्या माता भगिनींचं, हार्दिक स्वागत. आमचे कॅमेरामॅन आपले मनपूर्वक आभार. हा सुंदर निसर्गरम्य किनारा आपण जरूर दाखवावा. हा किनारा या स्पर्धेच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवण्यासाठी यवा कोकण आपलाच असा. सगळ्यांचं स्वागत आहे अशा निसर्गरम्य मैदानावर. आपण जाऊया दुसऱ्या सेमीफायनलची नाणेफेक मैदानावर. ओम स्पोर्ट म्हापण आणि श्री स्पोर्ट देवबाग. ओव्हर टू आबा.
धन्यवाद आबा. श्रीराम आयलंड गोल्डन चषक 2023 वर्ष 7वे या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा सर्वांचं उन्हापूर्वक स्वागत. हा दुसरा सेमीफायनल टॉस वन बाय ओम स्पोर्ट मापन इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. दॅट मीन्स द श्री स्पोर्ट देवबाग द टीम इज गोइंग टू बॅट फर्स्ट टुवर्ड्स द सेकंड सेमीफायनल इन फर्स्ट इनिंग. मैदानावर आपण पाहतोय अतिशय सुंदर असं निसर्गरम्य मैदान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे, महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील एकमेव असं हे मैदान असावं जे 24 तासापैकी 18 तास असतं पाण्याखाली. जेमतेम 6 तास हे मैदान मोकळं असतं क्रिकेट खेळण्यासाठी. अशा या सुंदर मैदानावर कॅमेरामॅन मेहराज, फैज आणि प्रतीक यांच्या साथीने अतिशय सुंदर अशी ही किनारपट्टी आणि डोंगराच्या कुशीत वसलेले हे मैदान. अतिशय सुंदर असा हा किनारा, ही श्रीरामवाडीची खाडी, ही निवतीची खाडी, मच्छीमारांच्या बोट आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कल्पवृक्ष ज्याला म्हटला जातो असा हा कल्पवृक्ष आपण पाहतोय. कल्पवृक्ष म्हणजे माड आणि माडाचं वैशिष्ट्य म्हणजे हा माड संपूर्ण घर बनवण्यासाठी उपयोगी असणारा हा वृक्ष. अगदी घराच्या पायापासून घराच्या छप्परापर्यंत सगळ्या गोष्टी आपण या माडाच्या बनवू शकतो आणि आत्ताचा हा कल्पवृक्ष आपण स्क्रीनवर पाहतोय. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अमृत ज्याला म्हटलं जातं, शहाळ, मालवणीत ज्याला अडसार म्हटलं जातं, असा हा कल्पवृक्ष. आणि त्या कल्पवृक्षावरच्या ही शहाळी सुद्धा कॅमेरामॅन मेहराज आपल्याला दाखवतोय. हेमंत निवतकर हे सुद्धा स्क्रीनवर दिसत आहेत. हेमंत, आपलं स्वागत. हे आमचे मच्छीमार बांधव, श्रीरामवाडीचे नागरिक, निवतीचे नागरिक, या स्पर्धेचा आस्वाद आपल्या घराच्या अंगणात बसून लुटताना. अंगणाची मजा ही सुद्धा संस्कृती आपल्या कोकणची. प्रत्येक घराच्या समोर असणारं अंगण, प्रत्येक घराच्या समोर असणारं हे परसद्वार आणि त्या परसद्वारातील या सगळ्या अनेक प्रकारच्या फुलांच्या झाडांची दाटीवाटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनायक खवणेकर शाखाप्रमुख आपल्याला पाहायला मिळतात. या माता भगिनी आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर मच्छीमारांची जाळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही सुंदर देखणी स्पर्धा tenniscricket.in माध्यमातून कॅमेरामॅनचे विशेष आभार. ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची किनारपट्टी, 121 किलोमीटरचा हा किनारपट्टीचा भाग लाभला आहे आमच्या सिंधुदुर्गला. संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेल्या 726 किलोमीटरची किनारपट्टी आणि आम्ही नशीबवान त्यापैकी 121 किलोमीटरवर आमच्या सिंधुदुर्गाचा मान. हे सगळे मच्छीमार बांधव हात उंचावून अभिवादन करतायत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रीराम आयलंड गोल्डन चषक 2023 या स्पर्धेच्या निमित्तानं. या माता भगिनींचं स्वागत. आमचे ज्येष्ठ नागरिक, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक वर्ष ज्यांना क्रिकेट खेळताना आपण पाहिलं अशा सर्व बांधवांचं स्वागत. जे पाणी आपण पाहतोय ही खाडी, निवती आणि श्रीरामवाडी या दोन गावांच्या मधोमध वाहणारी ही खाडी आणि या खाडीवर उभ्या असणाऱ्या या बोट. संध्याकाळच्या सत्रात आपल्या जीवावर उदार होऊन समुद्रावर स्वारी करणारा आमचा मच्छीमार बांधव आणि या मच्छीमार बांधवांच्या या बोट आपल्याला मधल्या काळात थोडीशी विश्रांती घेताना पाहायला मिळत आहेत. याच होड्यांच्या पलीकडे ज्या ठिकाणी अरबी समुद्र चालू होतो, या अरबी समुद्राला जाऊन आमची ही खाडी भिडते, ज्या जागेला नस्त असं म्हटलं जातं. आणि या नस्ताच्या पलीकडे विस्तारित झालेलं निवती बंदर, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक विस्तीर्ण बंदर म्हणून निवतीची ख्याती आहे. आणि याच बंदरावर ज्या ठिकाणी आपण पाहतोय सकाळच्या आणि संध्याकाळच्या सत्रात मच्छीचा लिलाव आपण पाहतो. सी फूड्स म्हणजे कॅल्शियम वाढवण्यासाठी आणि प्रोटीन वाढवण्यासाठी जगातील सगळ्यात जास्त आणि पोषक अन्नद्रव्य म्हणजे सी फूड्स. आणि या सी फूडसाठी प्रसिद्ध असलेलं आमचं निवती बंदर आपण स्क्रीनवर पाहतोय. दुसऱ्या सेमीफायनलसाठी श्रीराम आयलंड गोल्डन चषक 2023 मध्ये ऐकूया आवाज मॅन फ्रॉम निवती कोचरा, परेश सारंग. धन्यवाद बादल. सुरेख असा आपला मधुर आवाज निश्चितच अनेक देशांमध्ये या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचतोय. साईनाथ कोचरेकर सुद्धा या मॅचचा लयलूट घेत आहेत. लहू निवतकर सुद्धा या मॅचचा लयलूट घेत आहेत. संतोष हळदणकर सुद्धा या मॅचच्या दरम्यान आपल्याला यूट्यूब ऑनलाईन पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा निश्चितच दुसऱ्या सेमीफायनलचा सामना सुरू होतोय. श्री स्पोर्ट देवबाग आणि ओम स्पोर्ट मापण दोन्ही संघांना विनंती आहे आपला अतिरिक्त खेळाडू कृपया पॅव्हलिंग कक्षामध्ये उपस्थित करायचा आहे. आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज तेजस पडवळ. नॉन स्ट्राईक फलंदाज कृपया नाव सांगायचं आहे. गौरव
गौरव सज्ज होते. एक सलामीची जोडी मैदानात येते. गॉडविन आणि गौरव निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोहिनूर या ठिकाणी अनुपस्थित पाहायला मिळतोय. दर्शन बांदेकर मॅनफॉर्म देवपाग या ठिकाणी निश्चितच गोव्या येथे निश्चितच टुर्नामेंटला उपस्थित होतोय आणि निश्चितच या चषकामध्ये मात्र त्याची अनुपस्थिती पाहायला मिळते. दर्शन देवबागची निश्चितच निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची गणना केली जाते तेजस पडवळे यांच्या मार्फत. गॉडविन आणि गौरव सज्ज होतोय फलंदाजीसाठी. पुन्हा इथं सज्ज होते तेजस पडवळ. निश्चितच केरवाडा संघाच्या वतीनं ओमफोड मापन संघाच्या वतीनं सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. एक धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाजांच्या मार्फत पाहायला मिळत आहेत. 2 धावेनं धावसंख्या मात्र पोहोचते तब्बल 2 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर निर्धारित. 6 षटकांचा हा सामना आहे. पाहायचंय 6 षटकांमध्ये कितपत धावा उभा करतोय निश्चितच समोरचा संघ. पाहणं दोघं असेल समोर निश्चित तेजस पडवळ गोलंदाजी मार्फत असेल. कशा पद्धतीनं रोखण्यात यशस्वी ठरेल तेजस पडवळ हे पाहणं दोघं असेल. सुरेख असं क्षेत्ररक्षण होत आहे निश्चितच केरवाडा संघाच्या वतीनं. ओमस्फोट महापन संघाच्या वतीनं सुरेख असं यष्टीरक्षण पाहायला मिळते. मॅनफॉर्म केरवाडा गोपाळ भट्टा यांच्या मार्फत, ज्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कॅप्टन असं ओळखलं जातं, तोच गोपाळ भट्टा स्क्रीनवर दाखवला जातोय. यष्टीरक्षणाची भूमिका सुरेख अशी पाहायला मिळते. दुसरा सेमीफायनलचा सामना रंगतोय निश्चितच श्रीस्पोर्ट देवबाग आणि ओमस्फोट महापण केरवाडा या 2 संघांच्या दरम्यान. पुन्हा एकदा जोरदार अपील होतोय. निश्चितच बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. 1 धाव काही रोखू शकत नाही. एका धावेनं धावसंख्या मात्र पोहोचते 4 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 अशी धावसंख्या नोंदवली जाते. सुरेख असं या ठिकाणी अंपायरिंगचं काम, पंचांची भूमिका सुद्धा पाहायला मिळते. गेले 4 दिवस राजन खवणेकर, पांडू सारंग, किशोर मालणकर सुरेख असं या ठिकाणी पंचांची भूमिका. थोडीशी बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. निश्चितच घोषित एरियामध्ये 1च धाव मिळेल. एका धावेनं धावसंख्या मात्र पोहोचते तब्बल 5 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होते. पहिला डाव या ठिकाणी सेमीफायनलचा दुसरा मुकाबला जारी. निश्चितच 5 धावा स्कोअरबोर्ड नोंदवल्या जात आहेत. निश्चितच श्रीस्पोर्ट देवबाग संघाच्या गौरव आणि गॉडविन या ठिकाणी फलंदाजी करतोय. पोलीस या ठिकाणी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. निश्चितच अलाउंड कार्पेटचा फटका पाहायला मिळतो. स्कोअर लेगच्या दिशेनं 1च धाव मिळेल. एका धावेनं धावसंख्या मात्र पोहोचते तब्बल 6 धावा. 6 चेंडूंचा खेळ समाप्त, अर्थात एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या मात्र पोहोचते तब्बल 6 धावा. पाहायचे उर्वरित 5 षटकामध्ये कशा पद्धतीची कामगिरी असेल श्रीस्पोर्ट देवबाग संघाची. या ठिकाणी दर्शन बांदेकर मात्र गोवा या ठिकाणी उपस्थित होतोय. या ठिकाणी मात्र अनुपस्थिती दाखवतोय दर्शन बांदेकर आणि दर्शन बांदेकरच्या अनुपस्थित श्रीस्पोर्ट देवबाग संघ गॉडविन याच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळतोय. गॉडविन याच्या नेतृत्वाखाली श्रीस्पोर्ट देवबाग संघ पुन्हा एकदा पाहायचंय हा सामना विजेता ठरतोय की निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निश्चितच कॅप्टन गोपाळ भट्टा याच्या नेतृत्वाखाली ओमफोर्ट महापण अर्थात केरवाडा संघ या स्पर्धेचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतो हे पाहण्याजोगं असेल. येणारा काळ सांगेल. निश्चितच माझ्या बाजूला निश्चितच बादल चौधरी सुरेख असं मालवणी समालोचक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये पाहायला मिळते. ते बादल चौधरी या ठिकाणी प्रदीप देऊलकर उपस्थित आहेत. सुरेख असं गुणलेखन पाहायला मिळते. जयेश निवतकर यांच्या रूपाने पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज प्रवीण कुबल गोलंदाजी मार्फत जोरदार मारण्याचा प्रहार, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. बाकीचं काम यष्टीरक्षक सांभाळतोय. एका निर्धाव चेंडूची गणना होते. धावसंख्या स्थिरावते 6 धावा. 6 धावा नोंदवल्या जात आहेत. महत्वपूर्ण असा सामना असेल. 50-60 धावा आपल्याला उभाराव्या लागतील. श्रीस्पोर्ट देवबाग संघाला वाईडची माग केली जाते. पंच दोन्ही हात समांतर करून अवांतर धाव वाईड, ज्याच्या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये वाशी टू काशी असं संबोधलं जातं, त्याच चेंडूचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. एका धाव्यानं धावसंख्या पोहोचते तब्बल 7 धावा. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज प्रवीण कुबल. समोर आहे, पूल करतोय. पाहायचे फटका. या ठिकाणी चेंडू जातोय ऑन साइडच्या दिशेनं. चेंडू जातोय आउट ऑफ पार. गगन चोंबे षटकार. गॉडविन याचा मोठा फटका पाहायला मिळतोय. षटकाराच्या साहाय्यानं धावसंख्या पोहोचते 13 धावा. मित्रांनो, कष्ट निश्चितच केले पाहिजेत. कष्ट कोणते असो निश्चितच यश हे प्राप्त होतं. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज प्रवीण कुबल. समोर मात्र पुन्हा एकदा पूल करतोय.
निश्चितच चेंडू जातोय निर्धाव. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र पोहोचते 13 धावा. तब्बल 3 चेंडू प्रवीण कुबल टाकून या ठिकाणी पूर्ण करतोय. उर्वरित 3 चेंडू घेऊन प्रवीण कुबल सज्ज होत येईल. निश्चितच ओम स्पोर्ट महापण संघाच्या वतीने थोडासा कानमंत्र देतोय. ताजी धुरत प्रवीण यांना पुन्हा एकदा सज्ज होतोय. गॉडविन मात्र पूल करतोय. पाहायचंय चेंडू जातोय आउट पार षटकार. निश्चितच षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र तब्बल पोहोचते 19 धावा. दर्शन बांदेकर यांचा श्री स्पोर्ट देवबाग संघाच्या वतीनं अनेक चाहते आपल्याला निश्चितच निवती आणि श्रीरामवाडी दिशेच्या बंधाऱ्यावरती पाहायला मिळतात. अनेक महिला प्रेक्षक सुद्धा दर्शन बांदेकरचे फॅन आहेत, परंतु दर्शन बांदेकर मात्र गोवा या ठिकाणी पोहोचतोय. या ठिकाणी निश्चितच ग्वाडविनच्या नेतृत्वाखाली श्री स्पोर्ट देवबाग संघ खेळवला जातोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र पोहोचते 19 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. या षटकातील गोलंदाज सज्ज होतोय प्रवीण कुबल. समोर मात्र माराकेल निश्चितच एक उजव्या हाताचा फलंदाज श्री स्पोर्ट देवबाग संघाच्या वतीने खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायचंय. चेंडू जातोय सीमा पार आउट पार गगनचुंबी षटकार. या षटकातील तब्बल 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतो आणि या 5 चेंडूवरती तब्बल 3 मोठे फटके अर्थात 3 मोठे षटकार फेकतोय निश्चितच श्री स्पोर्ट देवबाग संघाचा एक महत्वपूर्ण फलंदाज. पुन्हा एकदा पूल करतोय. पाहायचे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक मात्र कोणतीही चूक करत नाही. सुरेख असं झेल टिपतोय. पहिली सफलता मिळते. निश्चितच एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या मात्र स्थिरावते. 25 धावा प्रथम फलंदाजी करताना श्री स्पोर्ट देवबाग संघ श्रीराम आयलंड गोल्डन चषकाच्या निमित्तानं आजच्या अंतिम दिवशी याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. पाहायचे शेवटचा दिवस कुठचा संघ हा विजेता ठरून या ठिकाणी गोड करतोय. या ठिकाणी फाईट रे फाईटचे संस्थापक निश्चितच प्रवीण ठाकूर सुद्धा या ठिकाणी या डीजेचा थरार आनंद मजा लुटताना या स्पर्धेच्या निमित्तानं अक्षय घाटवळ स्टार अक्षय घाटवळ गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक 3रं महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अक्षय घाटवर पाहायचे अक्षय घाटवर कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय तो समोर दिसतोय. निश्चितच एक उजव्या हाताचा फलंदाज गौरव महाराष्ट्राच्या दिशेनं नितीन बांदेकर निश्चित पंच दोन्ही हात समांतर करून एक अवांतर धाव नोंदवत आहेत. अवांतर धाव्यानं धावसंख्या मात्र पोहोचते 26 धावा धावफलकावरती. निश्चितच उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी बघा श्री स्पोर्ट देवबाग आणि ओम स्पोर्ट महापण अर्थात केरवाडा या दोन संघांच्या दरम्यान महत्वपूर्ण असा दुसरा सेमीफायनलचा या ठिकाणी थरार रंगतोय. पहिल्या सेमीफायनलमध्ये अन्वी स्पोर्ट रेडी संघ नामदेव महाराज खवणे संघावर मात करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. रुपेश सारंग आपण जवळपास कुठे असाल तर पॅव्हलिंग कक्षामध्ये समोर आपण उपस्थिती दर्शवायची. रुपेश सारंग पुन्हा एकदा अक्षय घाटवर सज्ज होतोय. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जोरदार अपील होतोय परंतु निर्धाव चेंडू गणला जातोय. एका निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या पोहोचते 27 धावा. सुरेख असे आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते. तब्बल 70 स्वयंसेवक या श्रीराम आयलंड ग्रुपच्या वतीनं पाहायला मिळत आहेत. अंतिम दिवस या ठिकाणी आजच्या दिवसाचा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची गणना केली जाते. 27 या धावसंख्येवरती स्थिरावते. धावबोर्ड समोर फलंदाजी करताना निश्चितच रिस्पोर्ट देवबाग संघ दर्शन बांदेकर याच्या अनुपस्थितीमध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी यष्टी उद्ध्वस्त करतोय. बोल्टच्या पुढचा गडी बाद होतोय. अक्षय घाटवळ यांच्या खात्यामध्ये निश्चितच एक विकेट नोंदवली जाते. धावसंख्या स्थिरावते 27 धावा.
सुरेख असं डीजे वादन सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. पुरस्कृत रोहन मेहतर टुरिस्ट व्हेकल श्रीरामवाडी यांच्या रूपानं. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम निश्चितच दत्तकृपा साऊंड सर्व्हिस पार्ट महेश पारसेकर यांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच पहिला प्रयत्न आहे यूट्यूबचा आणि निश्चितच सुरेख असं यूट्यूबचं या ठिकाणी प्रक्षेपण पाहायला मिळते. आपण ऑनलाईन या ठिकाणी निश्चित या मॅचची मजा घेऊ शकता. पुन्हा एकदा अक्षय घाटवळ सज्ज होते गोलंदाजी मार्फत. एक नवीन फलंदाज गणपत कांदळगावकर सज्ज होतोय स्ट्राईकच्या दिशेनं पाहायचे. गणपत कांदळगावकर याच्यावरती पूर्ण मदार असेल. श्रीस्फूट देवबाग संघाचे दर्शन बांदेकर मात्र अनुपस्थित आहे आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण पारे खेळावे लागेल. आपल्या संघाला निश्चितच महत्त्वपूर्ण अशी खेळी या स्पर्धेच्या निमित्तानं दाखवावी लागेल. निश्चितच जोपर्यंत फील्ड करतोय पंचांनी निर्णय देणं बाकी आहे आणि विकेट एकच धाव मिळते. रनआउटच्या स्वरूपाने या ठिकाणी बाद होतोय, धाव बाद होतोय. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो जे.पी. डोमेने निश्चितच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एकदाही बाद झाला नाही आणि आता मात्र निश्चितच देवबाग संघाचा खेळाडू या स्पर्धेमध्ये बाद होतोय. एक आत्महत्या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायला गेलं तर आत्महत्या नोंदवली. 28 धाव फलकावरती नोंदवल्या जात आहेत. सुरेख असं या ठिकाणी मॅचचा लयलूट लेताना निश्चितच 2000 प्रेक्षकांची नोंद केली जाते. 2000 प्रेक्षक ऑनलाईनच्या रूपानं या ठिकाणी यूट्यूब मार्फत टेनिस क्रिकेट डॉटच्या मार्फत या ठिकाणी या मॅचचा लयलूट घेताना दिसत आहेत. श्री स्फोट देवबाग आणि ओमस्फोट महापण अर्थात केरवाडा फ्रेंडशिप केरवाडा संघानं या स्पर्धेमध्ये एका वर्षी निश्चितच अंतिम विजेता पटकावलं होतं. तोच केरवाडा संघ निश्चितच श्री स्फोट देवबाग संघासमोर. तर पुन्हा एकदा सुरेख असा फील्ड पाहायला मिळते. एक धाव दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल आणि दोन्ही धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. तब्बल 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या दिशेने जाते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र पोहोचते 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना श्री स्पोर्ट देवबाग संघ निश्चितच दर्शन बांदेकरच्या अनुपस्थित तब्बल 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा या ठिकाणी नोंदवतोय. आणि यापुढचं समालोचन करण्यासाठी पुन्हा एकदा बहारदार मालवणी समालोचक वालावलगालचे सुपुत्र बादल चौधरी यांना विनंती करतोय आणि मी परेश सारंग या ठिकाणी थोड्या वेळासाठी आपल्या रजा घेतोय आणि धन्यवाद. धन्यवाद परेश. परत एकदा श्रीराम आयलंड गोल्डन चषक 2023 या स्पर्धेत सगळ्यांचा मालवणी केंद्रावर हात जोडून स्वागत. दुसरं सेमीफायनल श्री स्पॉट देवबाग संघ पहिली बॅटिंग करताना पहिल्या 3 ओव्हरीत धावसंख्या स्थिरावली 30 रन्सावर. वेदनामुक्त भारत अभियान अंतर्गत अँटॉक्स PN फॉर्म्युला इन्फॉर्मेशन. वेदनामुक्तीमध्ये फायदेशीर संधिवात आमवात तुटलेली हाडे जोडण्यासाठी फायदेशीर, हाडांच्या सांध्यातील वंगण राखण्यासाठी मदत, हाडांचे सर्व दुखणे यासाठी उपयोगी असा हा फॉर्म्युला. जनसंपर्क अधिकारी पांडुरंग का परब. कॉन्टॅक्ट 7588925824. वेदनामुक्त भारत अभियान अंतर्गत अँटॉक्स PN फॉर्म्युला इन्फॉर्मेशन. परत एकदा मैदानाच्या दिशेने पहिल्या सेमीफायनलमध्ये तुम्ही बघलात अन्वी स्पोर्ट रेडी संघ फायनलमध्ये प्रवेश करताना सलग दुसऱ्या वर्ष आणि दुसऱ्या बाजून या स्पर्धेचं अंतिम करंडक जिंकण्याचा अनुभव असणारे 2 संघ दुसऱ्या सेमीफायनल एकमेकाच्या समोर. पहिल्या 3 ओव्हरीत धावसंख्या स्थिरावली 30 रन्सावर. 3 बाद 30. गॉडविन चौकार षटकारांची आतषबाजी करून 3 षटकारांनी तंबूत परातलो. वैयक्तिक 23 रन्सावर आणि त्याच्या साथीन गौरव 2 रन्सावर आणि नितीन फक्त 0 रन्सावर. गणपत आणि विशाल ही जोडी मैदानावर. स्ट्रायकर यांच्या दिशेने विशाल, नॉन स्ट्रायकर एंडवर गणपत आणि बॉलिंग मार्कवर तेजस पडवाळ. पहिल्या टप्प्याचा चेंडू मिड ऑनच्या दिशेने धावचित करण्याची संधी होती. यळ बरो गणपतचो वेळेवर परतलो आपल्या तंबूत आपल्या गोठात. गोपाळ नाराज असा आपल्या सहकार्यावर. स्ट्रायकर यांच्या दिशेने जर फेक झाली असती तर एक रनआउट कदाचित गावलो असतो आणि त्यामुळेच नाराजी गोपाळ भटाची. धावसंख्या 30 रन्सावर. प्रत्येक रन्स महत्वाचं. मागच्या सामन्यात आपण बघितला 1 रन्स ओव्हर थ्रोचो 1 रन्स स्ट्राईक रोटेशन आणि त्यानंतर मैदानावर घोंगावलेला वादळ बॅटिंगची आणि चौकार षटकारांची आतषबाजी जी आपण बघितली जितेंद्र नागोजीची.
या सामन्यात सुद्धा हीच प्रत्येक धाव महत्वाची आणि गोपाळ बटाग या प्रत्येक धावेचा महत्व पुरेपूर माहिती. खराब चेंडू ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर भरकाटलो. पंचांचो इशारो वाईडच्या स्वरूपात 1 रन. एका रनसानीची धाव संख्या 31 रनसावर 31. पहिली फलंदाजी श्री स्पोर्ट देवबाग संघ ओम स्पोर्ट महापण संघाविरुद्ध फाईट रे फाईट प्रवीण ठाकूर आणि त्यांचे सहकारी. शॉर्ट मिड विकेटला क्लिअर करून चेंडू मिड ऑनच्या दिशेने तोपर्यंत लॉंग ऑनचा खेळाडू स्क्रीनवर लतेश साळगावकर ज्याचं नाव असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक आघाडीचा बॅटर लॉंग ऑनवर फिल्डिंग करताना. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्टार खेळाडू मैदानावर क्षेत्ररक्षण करताना मिड ऑफच्या दिशेने दाजी दुरात लॉंग ऑनच्या दिशेने अक्षय घाटवळ विकेटकीपर गोपाळ बटा बॉलिंग मार्कवर तेजस पडवळ प्रवीण कुबल अक्षय घाटवळ सारखे ते तर्रार गेंदबाज जे गोपाळ बटाचा फाईन म्हटला जाता लॉकडाऊन मध्ये तयार केलेले हे युवा गोलंदाज. फुल टॉस चेंडू मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने दाजी धुरत चेंडूच्या मागे पहिलो रन अगदी सहज. दुसऱ्या रनचा इरादो आणि ह्या 2 रनसांची धावसंख्या स्थिरावली 34 रनसार. चौथ्या षटकाचा खेळ दुसऱ्या सेमीफायनल पहिल्या 3 षटकाची सांगता झाल्यानंतर चौथ्या षटकात तेजस पडवळ 4 बॉलमध्ये 1 वाईड आणि या उरलेल्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत 4 रन्स खर्च करणार तेजस चौथा चेंडू घेऊन. परत एकदा फुल टॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेन लतेशच्या कपड्यावरसून डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट डोंगरार हवको रावकांडो आणि घुडूम म्हातारी सुद्धा. षटकानिशी धावसंख्या 40 रनसावर. एक मोठं षटकार गणपतच्या बॅटीतून बघूक मिळालं. लॉंग ऑनच्या कपड्यावरसून लतेश साळगावकरच्या कपड्यावरसून डायरेक्ट डोंगरार. परत एकदा यावेळी मात्र फटको फसलो. लतेश आणि अक्षय असे 2 खेळाडू झेलाच्या खाली आणि अक्षय घाटवळच्या सेफ हँड्स मध्ये येऊन चेंडू विसावलो. गणपतच्या नावाचा कलाम लागला. या बॉलच्या आधी ज्यांनी षटकार मारलो असो गणपत तंबूच्या दिशेने करूक गेलो नरकासूर आणि तयार झालो संकासूर. एक गाव जो शहरों से भी न्यारा है. अतिशय सुंदर गीत डीजे कडून आणि हे गीत सुद्धा आपल्या सुंदर गावासाठी आपल्या कोचरा गावासाठी आपल्या निवती गावासाठी अशा सुंदर निसर्गरम्य गावात तुमचं सगळ्यांचं स्वागत असे सुंदर असा देखणा मैदान संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हा एकमेव मैदान ज्याच्या चारही बाजून पाण्याचं वेढो आणि निसर्गाच्या कुशीत रमलेला हा मैदान श्रीराम आयलंड गोल्डन चषक 2023चा मैदान. धावसंख्या स्थिरावली 40 रनसावर. गणपतचो यापूर्वीचा फटको लॉंगॉनच्या कपड्यावरसून अगदी सहज गेलेलो पण त्याच्या पुढचा फटको मात्र फसलो. खाऊची होती पिटी पण तोंडात पडली माती. ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी बॅटिंग. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार ही मालवणी म्हण तुमची पाठ झालेली असतलीच. त्यानंतर आता परत काही नवीन म्हणी आणि नवीन वाक्प्रचार तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न. वाईडच्या स्वरूपात 1 रन 1 रनसानीची धावसंख्या 41 41. चौथ्या षटकात तेजस पडवळ थोड्याशा महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल. 1 षटकार आतापर्यंत 2 वाईड 11 रन्स तेजसने खर्च केले या ओव्हरीत. परत एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू मिड ऑनच्या दिशेने धावचित करण्याची संधी आणि नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने विशाल रन आउट होऊन तंबूच्या दिशेने. थँक्यू डीजे. धावसंख्या स्थिरावली 41 रनसावर. सध्याच्या घडीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 असे खेळाडू असत जे एकाच ऍक्शन मध्ये एकाच टप्प्यावर लेग स्पिन आणि ऑफ स्पिन चेंडू टाकू शकतात. हे दोनही खेळाडू मैदानावर असत. एक तुमका बॉलिंग मार्कवर दिसतलो अक्षय घाटवळ आणि एक तुमका अंतिम सामन्यात दिसतलो ग्लेन फर्नांडिस. अक्षय घाटवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टार खेळाडू स्टार अक्षय
पाचव्या षटकाची सुरुवात. पहिलो चेंडू, पंचांचा इशारो, वाईडच्या स्वरूपात 1 रनचा निश्चित. धावसंख्या 42. अक्षय थोडस नाराज असा, पण टप्पू पडल्यानंतर चेंडू थोडस बाहेरच्या दिशेने गेलो आणि बॅटरने आपली जागा काय सोडली नव्हती चेंडू पडापर्यंत. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू क्लिअर करून मिड विकेटच्या दिशेने शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचता. 1 रनचा निश्चित. धावसंख्या स्थिरावली 43 रन्सावर 43. पाचव्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 6 षटकांचा दुसरं सेमीफायनल आणि यानंतर होतो तो महाअंतिम सामना. द ग्रेट ग्रँड फिनाले. कोण या आकर्षक चषकावर नाव करतो? श्रीराम आयलंड गोल्डन चषक 2023 वर आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या कपडावरसून बघता बघता चेंडू झळकीच्या दिशेने. आवाज मोठो, फटको मोठो, पण रन किती? फक्त एक, म्हणजे लाखाचे गोष्टी आणि चुरमुऱ्याची पोती. लाखाशिवाय बात नाही आणि वडापावशिवाय खात नाही अशा प्रकारचा फटको जर स्क्वेअर लेग ऐवजी मिड विकेटच्या दिशेने, फाईन लेग ऐवजी लॉंगांच्या दिशेने इलो असतो तर या बॉलवर 6 रन्स गावले असते. 1 रनचा निश्चित. धावसंख्या 44. चौक्याचो डबल गेम. पहिलो सेमीफायनल अगदी सहज जिंकलो अन्वी स्पोर्ट रेडी संघान. अगदी सहज असा सुद्धा म्हणा घेऊचा नाही, कारण मधल्या सत्रात गोलंदाजी रवी आरोलकरची खूप सुंदर झालेली. अन्वी स्पोर्ट रेडी संघ फायनल मध्ये प्रवेश करताना दुसऱ्या सेमीफायनल मध्ये फटको तर मोठो, मिड ऑन क्लिअर करून चेंडू आकांड्या पार, इली लहर आणि केलो कहर. षटकार डायरेक्ट चंद्रार. धावसंख्या अर्धशतकावर 50 रन्सार. विशालच्या बॅटीतून बाहेर पडलेलो एक लांब लचक षटकार. पहिलो षटकार महेंद्रच्या, माफ करा, महेंद्रच्या बॅटीतलो पहिलो षटकार. धावसंख्या अर्धशतका पार 50 रन्सार. अक्षय बॉलिंग मार्कवर दिसतलो तुमका पुढचा बॉल घेऊन. बॅटची कट घेऊन चेंडू गोपाळ बटाक बीट करून फाईन लेगच्या दिशेने. फाईट रे फाईट प्रवीण ठाकूर यांच्या दिशेने. प्रवीण ठाकूर स्वतः मालक होम स्पोर्ट महापण संघाचे. फाईट रे फाईट या वाक्य क्रिकेटमध्ये आणि मालवणी भाषेतले अनेक म्हणी प्रदीप देऊळकर फेमस असत, पण मैदानावरचा फाईट रे फाईट या वाक्य सुद्धा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यांच्या परिचयाचा. फटको तर मोठो, इला मनात आणि गेला दुकानात. डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट बंदरार. षटकार. षटकार निशी. धावसंख्या 57 रन्सावर. देवबाग संघाचे अनेक चाहते मैदानावर उपस्थित असत, खास करून काही माता भगिनी, काही महिला वर्ग देवबाग संघाचे चाहते आणि भोंगे वाजून देवबाग संघाचा स्वागत करताना. या षटकारानिशी 57 धावा. भरकटलेलो चेंडू, पंचांचो इशारो, 1 रन 1 रनचा निशी. धावसंख्या 9 चेंडू, पंचांचो इशारो. 9 चेंडू, 9 चेंडूवर असलेलो फ्रीट म्हणजे बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. नक्की वडे गावतले, कोणाच्या पाठीर गावतले की कोणाच्या अंगावर गावतले. स्ट्रायकर यांच्या दिशेने महेंद्र आणि बॉलिंग मार्कवर अक्षय घाटवळ. उघडा डोळे बघा नीट. चेंडू होतो प्री हिट. अमोल जमदाडे सरांनी प्रसिद्ध केलेलं आहे वाक्य आणि सध्याच्या घडी कासाडेचे सुपुत्र अमोल जमदाडे सर कोल्हापूरच्या मैदानावर कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये कमेंट्री करतात. 2 रन्सांची ओव्हरीची झाली सांगता. 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावली 60 रन्सावर. 12ची सरासरी. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये फाईट रे फाईट ओम स्पोर्ट महापण संघाविरुद्ध टॉस हरल्यानंतर सी स्पोर्ट देवबाग संघ, ज्या देवबाग संघाने 1 वर्ष 2019 मागा वाटतं श्रीराम आयलंड गोल्डन चषक उचलण्याचा पराक्रम केलो. गोपाळ भटान सुद्धा कॅप्टन म्हणून चषक उचलण्याचा पराक्रम केलेलो असा रेडी संघ सलग दुसऱ्यांदा महाअंतिम सामन्यात यंदा त्यांचा इरादा असतो पहिल्या क्रमांकाचा चषक उचलायतो. मैदानावर 5 ओव्हर. धावसंख्या 60. 6 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटच्या ओव्हरीची गोलंदाजी. बॉलिंग मार्कवर सौरभ नाईक, एक युवा गोलंदाज. मोठी जबाबदारी सौरभच्या खांद्यावर. डेप्थ ओव्हर ज्याका म्हटले जातात, स्लॉग ओव्हर ज्याका म्हटले जातात, अशा ओव्हरीत सौरभवर जबाबदारी. आज अक्षय आदित्य नाईक नसल्यामुळे ही जबाबदारी सौरभवर आणि सौरभ बघूया ही जबाबदारी कशी पार पडता. स्ट्रायकर यांच्या दिशेने रोशन धुरी आणि नॉन स्ट्रायकर एंडवर महेंद्र.
नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन रोशन धुरी रन आउटून तंबूच्या दिशेन अजून एक खेळाडू धावचीच्या स्वरूपात माघारी 60 रनचा 5 चेंडूंचा खेळ बाकी. मैदानावर फाईट रे फाईट महापण संघाचे पाठराखे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आणि फाईट रे फाईट संघासाठी काही डान्सर सुद्धा यामध्ये प्रवीण ठाकूर यांचे राईट हँड विजय परब तुमचा सुद्धा स्वागत असा. फाईट रे फाईट प्रवीण ठाकूर साहेब तुमका एक कळकळीची विनंती असा. धावसंख्या 60 रनसावर सौरभ नाईकचा चेंडू फुलटा चेंडू मिड ऑफला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या मागे 1 रन पूर्ण दुसऱ्या रनचा तो इरादो रन आउट करण्याची संधी आणि स्ट्रायकर एंडच्या दिशेन फलंदाज महेंद्र धावबाद होऊन तंबूच्या दिशेन परतताना 61 रनसार. काशीनाथ कोचरेकर सुद्धा मैदानावर तुमका जीवाची मुंबई करताना दिसतात. फाईट रे फाईट महापण संघाचे पाठराखे विजय परब काशीराम कोचरेकर सगळ्यांचा स्वागत असा. पण प्रवीण ठाकूर साहेब तुमका एक कळकळीची विनंती तब्येतीची तुम्ही मात्र काळजी घ्या कारण तुम्ही असलात तर सगळा सोना असा कारण रंगलेल्याचे मुके घेणारे खूप जण आम्ही बघले आमका तुमची खूप गरज असा. तब्येत सांभाळून तुम्ही मैदानावर राहायचा. मिड ऑफला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफ पर्यंत 1 रन 1 रनचा धाव संख्या 62 62 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. सौरभ नाईक जी अपेक्षा सौरभ कडसून होती ती अपेक्षा सौरभने शेवटच्या ओव्हरीत आतापर्यंत तरी सार्थ ठरवली. धावसंख्या 62 62 स्ट्रायकर एंडवर किरण. मिडांच्या दिशेने चेंडूचा प्रवास फक्त 1 रन स्लॉग मध्ये सौरभ नाईकाची मैदानावर करामत बघूक मिळाली. यापूर्वीच्या चेंडूवर रनआउटचं 1 विकेट आणि त्याचा श्रेय मात्र गोपाळ भट्टासाठी. खोलवा टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने 1 रन तर नक्की 1 रनसावर समाधान आणि 1 रनचा धावसंख्या 64 64. फाईट रे फाईट ओमस्फोट महापण संघ सेकंड सेमीफायनल मध्ये टॉस जिंकून घेतलं. फिल्डिंगचा निर्णय श्री स्पॉट देवबाग संघाची फलंदाजी आणि देवबाग संघाचे पाठराखे सुद्धा मोठ्या प्रमाणावर मैदानावर खास करून काही महिला वर्ग माता भगिनी मोठमोठे जत्रेतल्या भोंग्यांचा आवाज जो येता तो देवबाग संघाच्या पाठराख्यांचा आवाज. आखो टप्प्याचा चेंडू बाउन्सर चेंडू काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक ह्या मालवणी म्हणण्याची आठवण करून देणारा चेंडू पंचांचा इशारो वाईटच्या स्वरूपात 1 रन आणि 1 बाउन्सर सुद्धा समाप्त. 1 रनचा धावसंख्या 65 65. शेवटच्या ओव्हरीतल्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असा. फाईट रे फाईट ओमसोड महापण विरुद्ध श्री स्पोर्ट देवबाग. बॉल बघ 1 तरी परत मोज अंपायर 1 सांगतात 1 चेंडू बाप बरोबर. सगळ्यां पांडू सरांकडे एक मोठा अनुभव असा क्रिकेटचो. शेवटच्या चेंडूवर एक मोठं फटको लॉंग ऑन दाजी धुरताच्या कपड्यावर सून इली लहर केलो कहर आकांडा पार गडग्या पार माटवा पार डोंगरा पार खाडी पार बंदरा पार राव कांडो कुंभियो हावको आणि घुडूम म्हातारी षटकार. दुसऱ्या सेमीफायनलीत ओमस्पोर्ट महापण संघाने जिंकलं. टॉस घेतली फिल्डिंग. श्री स्पोर्ट देवबाग संघाक दिला बॅटिंगचं आमंत्रण आणि ह्या आमंत्रणाचा फायदा उठवत गॉडविनचे 3 षटकार 23 रन आणि शेवटच्या सत्रात महेंद्रचे 2 षटकार आणि गणपतचो 1 षटकार शेवटी मनोहरचो 1 षटकार. या सगळ्यांच्या जोरावर पहिल्या 6 ओव्हरीत 12ची सरासरी राखत धावसंख्या 71 रनसावर 72 रनसांचा पाठलाग
टार्गेट 72 रन्सांचा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये आणि या 72 रन्सांच्या टार्गेटाचं पाठलाग श्री स्पोर्ट देवबाग संघाविरुद्ध फाईट रे फाईट होम स्पोर्ट महापण संघ करता की 71चा बचाव करून श्री स्पोर्ट देवबाग संघ दर्शन बांदेकरच्या अनुपस्थित महाअंतिम फेरीत दाखल करता या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज मॅन फ्रॉम देवली प्रदीप देऊलकर आणि परेश सारंग. धन्यवाद सन्मान श्री आबा कोचरेकर. श्रीराम आयलंड गोल्डन चषक 2023 उपस्थित सर्व मान्यवर प्रेक्षकांना प्रदीप देऊलकरचा संध्याकाळच्या सत्रामध्ये नमस्कार. पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू झाल्याचा म्हणजे दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होताना दिसतोय. शाने राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटला सरसवून खेळण्याचा प्रयत्न कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग मिस्टर गोपाळ भट्टा हा सलामीवीराच्या रूपात पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईक एंडवरती लतीश साळगावकर ही प्रारंभीची सलामीची वेणीची जोडी ओमस्पोर्ट मापन क्रिकेट संघाची. 6 षटकं 72 धावांचा पाठलाग एका बाजूने. अन्वी स्पोर्ट रेडी क्रिकेट संघ आतुरतेने वाट पाहतोय की अंतिम फेरीमध्ये कुठचा संघ हा आमच्या समोर उभा टाकतोय. दुसरा उपांत्य फेरीचा सामना, दुसऱ्या इनिंगचा खेळ. यावेळी फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला फटका निघतोय. चेंडू होतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. डीप लॉंगनवरचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती करेपर्यंत 2 धावा गोपाळ भट्टाच्या खाते जोडले जात आहेत. ज्या दुहेरी धावसंख्येने गोपाळ भट्टा आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होताना दिसतोय तो या आयर्लंड गोल्डनच्या मैदानावरती. अर्थात श्री स्पोर्ट देवबाग संघ ज्या संघाला कॅरेबियन संघ म्हटलं जातं, अर्थात ज्या कॅरेबियन मध्ये सामने जसे पाहायला मिळत आहेत तशीच परिस्थिती या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. अधूनमधून भोंग्यांचा आवाज आणि कॅरेबियन बेटासारखा हा दिव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू यावेळी डीप लॉंग ऑफ वरती प्रवास करतोय. डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
रँक. पहिलं प्रारंभीचं षटक प्रशांत हा गोलंदाज हाताळताना प्रथमेश गोलंदाज हाताळताना दिसतोय. यावेळी बहुधा बॅटची कडा यष्टीरक्षकांना चुकी होते. ती एक चूक, मोठी चूक म्हणावी काय यष्टीरक्षकाची येणारी वेळ ठरवून देईल ती या दोन संघादरम्यान. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 7 धावा. पहिलं प्रारंभीचं षटक अर्थात पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक हाताळलं जात आहे ते प्रथमेश राहुल अर्थात शानी या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. कित्येक खेळाडू, युवा अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघांमध्ये अर्थात दर्शन बांदेकरच्या नेतृत्वाखालील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मात्र दर्शन बांदेकर नसला तरी त्याची कुठलीही उणीव कसूर भासू देणार नाही या ठाम इराद्याने गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय प्रथमेश राहुल. यावेळी सुरेख चेंडू त्याच्यावरती सन्मान दिला जातोय. लतेश साळगावकरकडनं धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती समाप्त होताना दिसत आहे ती ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघासाठी अर्थात 6 षटक 72 धावांचा पाठलाग असेल ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघासाठी. मात्र 72 धावांचा पाठलाग नसून या स्पर्धेची अंतिम फेरी गाठावी आणि अन्वी स्पोर्ट रेडी क्रिकेट संघाविरुद्ध अंतिम सामना आपण खेळावा या ठाम इराद्याने दोन्ही सलामीवीराच्या रूपात आपल्याला फलंदाज पाहायला मिळत आहेत. एका बाजूला टेनिस क्रिकेटचा दांडगा अनुभव मिस्टर गोपाळ भट्टा तर नॉस्ट स्ट्राईक एंडवरती लतेश साळगावकर. यावेळी चेंडू हा उजव्या यष्टीच्या बाहेर भरकटला जातोय. पंचांचा इशारा हा अतिरिक्त धावेचा अर्थात या चेंडूला चांदा टू बांधा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या ही धावफलकावर बदलताना दिसते ती नाममात्र 8 धावा धावफलकावरती. पहिलं प्रारंभीचं षटक अर्थात 10-12 पावलांचा रनअप पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट लतेशसाठी. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू पायचीचा अपील अर्थात ज्या अपिलामध्ये उत्साह जास्त आपल्याला पाहायला मिळाला आत्मविश्वास कमी. पंच अपील फेटाळून लावताना दिसत आहेत आणि बहुधा पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त होताना दिसतोय. ही स्पर्धा कालच्या दिवसापासून आजपर्यंत आज या शेवटच्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि आपल्याला www.tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह होताना दिसते. तब्बल 197 देशांमध्ये या स्पर्धेचा आपण आस्वाद घेताना दिसतोय. जे प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित राहू शकत नाही अर्थात जे या गावातील चाकरमानी असतील व्यवसायानिमित्त धंद्यानिमित्त बाहेर असेल त्यांना या स्पर्धेचा आस्वाद घेता यावा म्हणूनच मंडळाने ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह स्वरूपात पाहता येते. पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक अर्थात 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षकांना तैनात करावं लागेल श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघासाठी. गोलंदाज बघावं लागेल कुठचं गोलंदाज हे जोखीमग्रस्त षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पहिलं षटक प्रथमेश राहुलचं अवघ्या नाममात्र 8 धावा 72 धावांचा पाठलाग करताना ओम स्पोर्ट मापन विपक्ष श्री स्पोर्ट देवबाग या 2 बलाढ्य तुल्यबळ क्रिकेट संघांमध्ये ही आपल्याला उपांत्य फेरी पाहायला. आदित्य केवस्कर हा अनुभवी गोलंदाज यावेळी स्क्रीनवर पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि समोर मात्र कडवं आव्हान असेल मिस्टर गोपाळ भट्टा हा ऑन स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू उजव्या यष्टीवर बराच बाहेर जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत अर्थात ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं सबरलं जात आहे. चुकी होते मात्र क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नसते. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र 9 धावा धावफलकावरती. औचित्य श्रीराम आयर्लंड गोल्डन चषक 2023 पर्व 7वं या पर्वाचा आजचा हा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा उजव्या यष्टीवरचा हा चेंडू गोपाळ भट्टा याला वाटत होता हा की चेंडू अवांतर असेल अर्थात चेंडू सरळ विसावतोय यष्टीरक्षक महेंद्र दुरी विशाल दुरी याच्या हातामध्ये. ज्या चेंडूवरती गोपाळ भट्टाकडे कुठचंही उत्तर नव्हतं निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ते गोलंदाज आदित्य केळुसकर. माझ्यासोबत गुणलेखक अतिशय सुरेख गुणलेखन पाहायला मिळत आहे. जयेश निवतकर कॅमेरामन टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रतीक फैज आणि मेहरान यांच्या साथीने ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहता येते.
सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शॉर्ट कव्हर त्याच्यानंतर मिड ऑफ यावेळी डीप अलंग कार्पेटचा फटका निघतोय. क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय 38 सर्कलच्या आतमध्ये, मात्र चेंडूवरती ताबा मिळवण्यात थोडासा विलंब होतोय. परिणामी सुदैवाने एकेरी धाव पूर्ण होताना दिसते ती गोपाळ भट्टासाठी. नशिबाची साथ ही गोपाळ भट्टाच्या बाजूने पाहायला मिळतंय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये पाहायला मिळतंय. 10 धावा बिनबाद धावफलकावरती 72 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक दुसरा बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक, अर्थात 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक डीप लॉंगॉनवरती एक क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग वरती तिसरा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत रोखून धरलंय गोलंदाजांनी बघावं लागेल. लतेश साळगावकर, त्याच्या साथीला गोपाळ भट्टा. टेनिस क्रिकेट मधील खूप मोठी नावं आज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू भिरकावला जातोय. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सुरेख प्रयत्न, शर्तीचे प्रयत्न सीमारेषेजवळ पाहायला मिळत आहेत. चेंडूची परती होईपर्यंत एकेरी धावीची पावलं दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत. ती ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघासाठी, अर्थात दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून पूर्णतः वंचित ठेवलं गेलं, रोखलं गेलं ते श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाच्या गोलंदाजांकडनं. अर्थात पहिलं षटक प्रथमेश राहुने हाताळलं, त्यानंतर आदित्य केळुसकर, एक जलदगती गोलंदाज, अनुभव नाही मात्र सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती आतापर्यंत. यावेळी मिड ऑफला सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. मिड ऑन वरती रोशन धुरे याचं धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसतंय. सांघिक धावसंख्या स्थिरावली जाते ती 12 धावा धावफलकावरती बिनबाद. षटक क्रमांक दुसरं हे आपल्याला पाहायला मिळतंय. ते निवती एंड कडनं गोलंदाज आदित्य केळुसकर यावेळी सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी फुलर लेनचा चेंडू फटका मिस टाइम होतोय. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. मनोहर भटकर ज्यावेळी चेंडूवरती ताबा मिळवतोय, एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे ती लतेश साळगावकरला. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 13 धावा धावफलकावरती विजयी उद्दिष्ट गाठावं ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाचं हे स्वप्न, मात्र ते स्वप्न सत्यात उतरावं लागेल. ते आघाडीचे फलंदाज, अर्थात कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग म्हणून ज्याला समजलं जात आहे, मिस्टर गोपाळ भट्टा हा ऑन स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राइक एंडवरती लतेश साळगावकर आतापर्यंत सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ते श्री स्पोर्ट देवबाग संघ, अर्थात श्री स्पोर्ट देवबाग संघ ज्या संघाला कॅरिबियन संघ म्हणून ओळखला जातोय तो आज या बेटावरती खेळताना दिसतोय. यावेळी फटका फसला जातोय. झेल टिपण्याची नामी संधी आणि सुरेख यावेळी झेल टिपला जातोय. पहिला हात बसतोय ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाला. श्रीराम आयर्लंड गोल्डन चषक 2023 बादल एखाद्या कॅरिबियन बेटावर जसे सामने सुरू असावेत तसे सामने या श्रीराम आयर्लंडच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे कोचरा आणि निवती गाव, मधोमध जर पाहिलं तर दोन्ही बाजूला नदी, त्यानंतर समोर पाहिलं तर अथांग निळाशार समुद्र. नक्कीच या युट्यूबच्या माध्यमातून आमच्या पर्यटकांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर उन्हाळी सुट्टींमध्ये प्लॅन करा आणि अवश्य भेट द्या निवती आणि कोचरा गावाला. ज्या कोचरा आणि निवती गावाचं सौंदर्य हे विलोभनीय सौंदर्य आपल्याला पाहायचं असेल तर नक्कीच या गावामध्ये तुम्हाला यावं लागेल. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या ही 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 72 धावांचा पाठलाग करताना नवीन फलंदाज, अर्थात टेनिस क्रिकेट मधील महत्वाची जागा वन डाऊन या पोझिशनवरती नंबर 3 वरती स्टार अक्षय, अर्थात अक्षय घाटवायची वर्णी लागते ती ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाकडनं. ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाचे संघ मालक सन्मान श्री प्रवीण ठाकूर आणि त्यांचा उजवा हात म्हटला तर श्री विजय परब आज मात्र मैदानावरती उपस्थित पाहायला मिळत आहे. त्यांच्या माध्यमातून या बेटावरती आपल्याला डान्स पाहायला मिळतोय.
वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या साईने राईट आर्म राऊंड विकेट लतेश साळगावकरसाठी. यावेळी वेगवान चेंडू, ज्या वेगाचा अंदाज न होता लतेश साळगावकरला चेंडू टोलवायचा होता ऑन साईडला, मात्र जो अंदाज अनुमान लावला गेला होता लतेश साळगावकरकडनं तो अंदाज यावेळी चुकीचा ठरताना दिसतोय. चेंडू थेट विसावला जातोय तो यष्टीरक्षक विशाल दुरी याच्या हातामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. वेगावर स्वारवरून प्रथमेश राऊळ यावेळी गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळी फटका फसला जातोय, कव्हर क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय, दुसरा हादरा बसतोय ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाला. थँक्यू विजय. दोन गड्यांच्या मोबदल्यात 13 अशी धावसंख्या, 72 धावांचा पाठलाग करताना औचित्य श्रीराम आयर्लंड गोल्डन चषक 2023 पर्व 7वा आपण पाहतोय. या आयर्लंड बेटावरती हे क्रिकेटचे सामने जसे आपल्याला कॅरिबियन बेटांवरती सामने पाहायला मिळत आहेत, अर्थात अधूनमधून भोंग्यांचा आवाज या क्रिकेटची रंगत वाढवताना दिसतोय. आणि उपस्थित सर्व मायबाप क्रीडा रसिक आम्ही खूप खूप तुमचे मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण आपण आपली बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्च करता. नवीन फलंदाज मधल्या फळीतील अर्थात धोकादायक फलंदाज दाजी धुरात यावेळी मैदानात पावले टाकताना दिसतोय. आतापर्यंत सुरेख दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल, एक किफायतीदार गोलंदाजी पूर्णपणे रोखून धरलाय ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. म्हणजे सलामीवीराची जोडी ही माघारी परतताना दिसत आहे आणि फलंदाजीची जबाबदारी स्टार अक्षय त्याच्या साथीला दाजी धुरत या दोन फलंदाजांवरती येऊन ठेवतंय. अर्थात या मैदानावरती फलंदाजांना कंबर कसवावी लागेल. गोलंदाज यावेळी अनुभवी गोलंदाज सुरेख कामगिरी करताना दिसत आहेत, आपला दर्जा यावेळी सिद्ध प्रस्थापित करताना दिसत आहेत. ते श्री स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघाकडनं पंचांच्या उजव्या साईने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू जमिनीला घरंगत येतोय. मिडॉलला सुरेख क्षेत्ररक्षण, धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसत आहे. ती रोशन धुरी याच्या आक्रमक क्षेत्ररक्षणामुळे सांघिक धावसंख्या स्थिरावली जाते. ती 13 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजाने या इनिंगची सुरुवात केली होती तोच प्रथमेश राऊळ अर्थात शानी आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. यावेळी आखोटप्पाचा चेंडूला फिरकावलं जात आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू विजय. ज्या चेंडूचे एक कमजोर चेंडू म्हणावं लागेल टेनिस क्रिकेट मधील, त्या कमजोर चेंडूचा आतुरतेने वाट पाहत होता दाजी धुरात. आणि ज्यावेळी चेंडू त्याच्या रडारवरती मिळतोय, चेंडूला सरळ फिरकावून दिलं जात आहे ते डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या 19 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला जलपान मैदानावरती पाहायला मिळेल. अर्थात पुरस्कर्ते केतन व विनायक अंजनकर यांच्या माध्यमातून. यावेळी फुलरलेनचा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरचा क्षेत्ररक्षक येतोय. यावेळी चेंडूवरती ताबा मिळवेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 72 धावांचा पाठलाग करताना 20 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. हे उत्तर पाहायला मिळत आहे ते ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाचं. समीकरण पाहायला मिळत आहे. येणारे 19 चेंडू 52 धावांची आवश्यकता. हे समीकरण ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघासाठी. प्रथमेश यावेळी सज्ज होतोय राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी सुरेख फटका टोलवला जातोय. चेंडू येतोय डीप कव्हर सीमारेषेच्या दिशेने. अर्थात चेंडूची धावगती ही थोडीशी मंदावताना दिसत आहे. सुरेख फेकी होते. 2 धावा या मैदानावरती पूर्ण होताना दिसत आहेत त्या अक्षय घटवायसाठी. दुहेरी धावसंख्येने नेल्सन फिगर धावफलकावरती 22 धावा. प्रारंभीची 3 षटकं, निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. म्हणजे निम्मा षटकांचा अजूनही खेळ बाकी. उर्वरित विजयी उद्दिष्ट गाठावं लागेल ते ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघाला.
थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. नेल्सन फिगर धावफलकावरती 22 धावा समीकरण पाहायला मिळत आहे. 18 चेंडू 50 धावांची आवश्यकता. एक थोडं कठीण समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र हे समीकरण सहज सोपं करायचं असेल तर फलंदाजांना या मैदानावरती चमकदार कामगिरी करावी लागेल. उर्वरित गोलंदाज जी घेतलेली आघाडी ही कायम राखली जात आहे की त्या आघाडीमध्ये बिघाडी निर्माण करून विजयी उद्दिष्ट पार करेल का ओम स्पोर्ट मापन क्रिकेट संघ या मैदानावरती मात्र बदल होतोय. मायक्रोफोनवरती आमचे सहयोगी साथी समालोचक अर्थात मालवणीचा बुलंद आवाज सन्मान श्री बादल चौधरी या मायक्रोफोनवरती येत आहेत आणि थोड्या वेळासाठी तमाम क्रीडारसिक प्रेक्षकांची मी प्रदीप दोलकर रजा घेतोय. धन्यवाद प्रदीप. श्रीराम आयलंड गोल्डन चषक 2023 दुसऱ्या सेमीफायनलीत परत एकदा मालवणी केंद्रावर सगळ्यांचं स्वागत. 6 ओव्हरीत 72 रन्सांचा टार्गेट असा आणि तो पाठला करताना 3 ओव्हरीत झाले फक्त 22 रन. म्हणजे उरलेल्या 3 ओव्हरीत होय प्रदीप अजून 50 रन. 3 ओव्हरीत 50 रन होय म्हणजे थोडक्यात सांगायचा तर साकी दिंडी आर्यन भागाचा नाही आता मैदानावर लंगार लावचू लागतलो. खापी आणि इरडान चलाचा नाही आता मैदानावर सुरमय आणि पापलेटा लागतली. जॅकपॉटच लागतलो ते गुणिले पान आणि पत्तेन भागाचा नाही. वेगवेगळ्या भाषेत गरज किती महत्वाची असा आणि असा म्हटला जाता गरज ही शोधाची जननी असता. जर तुमका विजय शोधूचो असात तर मैदानावर तुमका गरज असतली 4 षटकारांची. 3 ओव्हरींचो खेळ समाप्त. धावसंख्या दुर्येचो डबल गेम 22 रनसार 18 चेंडू 50 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर आदित्य केळुसकर तुमका दिसतलो. श्री स्पोर्ट देवबाग संघाचो एक युवा गोलंदाज आणि स्ट्रायकर एंडच्या दिशेन दाजी दुरत जिसकी बल्लेबाजी है खूबसूरत व दाजी दुरत स्ट्रायकर एंडवर आणि स्टार अक्षय घाटवर नॉन स्ट्रायकर एंडवर. फाईट रे फाईट. ओम स्पोर्ट मापड संघ प्रवीण ठाकूर यांच्या मालकीचा संघ फायनल मध्ये पोहोचण्यासाठी आतुर असणारा संघ. टॉस जिंकापर्यंत सगळा अगदी बरा चाललेला पण टॉस जिंकान घेतलेलो फिल्डिंगचा निर्णय आणि त्यानंतर 6 ओव्हरीत उभं राहिलो 71 रन्सांचा डोंगर. चुडीन वाघ घरात बोलावणा ह्या मालवणी म्हणीचो अर्थ मैदानावर समजणारे ही धावसंख्या 71 रन्सांची. 71 पाठलाख 72 रन्सांचो. 3 ओव्हरीत झाले 22. 18 बॉलमध्ये 50 रन्सांची गरज. आदित्य केळुसकर एक युवा गोलंदाज मॅन फ्रॉम देवबाग. दुसरं सेमीफायनल. पहिल्या सेमीफायनल मध्ये अन्वी स्पोर्ट रेडी संघ नामदेव महाराज खवणे संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश करताना. चौथ्या ओव्हरीची सुरुवात. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलवर. लॉंग ऑफच्या दिशेने 1 खेळाडू, लॉंग ऑनच्या दिशेने 1 खेळाडू, डीप मिड विकेटच्या दिशेने, डीप मिड ऑनच्या दिशेने आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 5 खेळाडू तुमका दिसतले 30 यार्ड सर्कलवर. म्हणजे भाईलो आकांडो असा जे का मालवणीत म्हटला जाता. धावसंख्या 22. चौथ्या ओव्हरीची सुरुवातीचं पहिलो चेंडू फरकाटलो लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचो इशारो बघता भजी मागता वडे समुद्रात मासो आणि तडीक मॉल ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो वाईड चेंडू. आणि या वाईड चेंडूसाठी हे प्रसिद्ध असणारे म्हणी बघता भजी मागता वडे किंवा समुद्रात मासो आणि तडीक मॉल ही म्हण अगदी मागच्या आठवड्यात सांगलीच्या मैदानावर जेव्हा मालवणी कॉमेंट्री केली तेव्हा सांगलीच्या प्रेक्षकांका सुद्धा अगदी आवर्जून आवडलेली ही मालवणी म्हण होती. तीच म्हण वाईड साठी. धावसंख्या 23. आदित्य केळुसकर बॉलिंग मार्कवर परत एकदा तुमका दिसतलो निवती एंड कडसून. खोलव्या टप्प्याचा चेंडू दाजी धुरत साठी 1 रन फक्त. नाईलाजान घेतलेलो 1 रन. नाईलाज ते का काय इलाज. 1 रनसान मोठासा काय फरक पडायचो नाही आणि त्यामुळे देवबाग संघ हे 1 रनसाचा मोठोसा विचार करूचो नाही. निसर्गरम्य असा श्रीरामवाडी कोचरा गावाची रंगलेली स्पर्धा श्रीराम आयलंड गोल्डन चषक 2023 कधीतरी नक्की यावा आमच्या कोचऱ्यात. कधीतरी नक्की यावा आमच्या निवतीत. आमच्या निवतीचं गोल्डन रॉक बघा, म्हातारीची चूळ बघा, निसर्गरम्य किनारो बघा, नेस्त बघा. यवा कोकण आपला जसा, यवा कोकण तुमचा जसा. 72 पाठलाख. धावसंख्या 2 डझनावर 24 रन्सावर. स्टार अक्षय स्ट्रायकर एंडवर. परत एकदा योगेश परबाची आठवण करून देणारा चेंडू. वेंगुर्ल्याचा सुप्रसिद्ध मराठी समालोचक त्याच्या शब्दात सांगायचा तर अक्षय सारख्या खेळाडू निशब्द करून टाकणारा हे चेंडू. काही शब्द सुद्धा वेगवेगळ्या खेळाडूंनी प्रसिद्ध केली. ग्रंथिका जुळणे हे दशावतारातले शब्द क्रिकेटच्या भूमीवर आणलो समालोचक समीर पांढरे सरांनी.
अगदी तसोच निशब्द करणं हे शब्द क्रिकेटच्या माध्यमातून प्रसिद्ध केलो योगेश परबानी. तीच निशब्द करणारी गोलंदाजी आदित्य केळुसकर मॅन फ्रॉम देवबाग. परत एकदा दाजी धुरत स्ट्रायकरांवर एक लांबलचक षटकार दाजीचं तुम्ही बघितलात. थोडस मागे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, दाजीचं स्टान्स कदाचित क्रीजच्या खूप खोलवर उभा असणार दाजी आणि त्यामुळे जो चेंडू दाजी जरासं पुढे राहिलो स्टेप आउट केलं तर फुलटॉस मिळू शकता असो चेंडू दाजी वारंवार यॉर्क करून ठेवताना. धावसंख्या 26 पाठलाग असा 72 रन्सांचो डोंगरा यदी धावसंख्या आणि ही पार करूची असत तर तुमका मैदानावर आतषबाजी करूची लागतली. मैदानावर सुरमय पापलेट हे महागडे मासे उतरूचे लागतले. आता तारलेन मोठासा काय भर होऊची नाही. तारलेच्या जाग्यावर तुमका वेगळी जाळी वापरूची लागतली, मोठे फटके वापरूचे लागतले, शॉट सिलेक्शन तुमका बदलूचा लागतला, थोडी आडम तिडम फटकेबाजी करूची लागतली. मैदानावर धावसंख्या 26 पाठलाग चालू असा दुसऱ्या सेमीफायनलीत 72 रन्सांचो. कोलवा टप्प्याचो चेंडू सोडून दिलो, पंचांचो इशारो, निर्धाव चेंडूचो. धावसंख्या 26 रन्सावर. दोन्ही संघांचा वैशिष्ट्य म्हणजे ओमस्फोट महापण संघातून खेळणारे केरवाडा संघाचे खेळाडू आणि श्रीस्फोट देवबाग संघातून खेळणारे देवबाग संघाचे खेळाडू. सिंधुदुर्गच्या 121 किनारपट्टीवरचे हे दोन खेळाडू. दोन्ही संघात मच्छीमार बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आणि मच्छीमार बांधव म्हटले की ज्यांच्या मनगटात आणि खांद्यात प्रचंड ताकद असे प्रचंड ताकदीचे खेळाडू. वाळूत धावण्याचा सराव असणारे हे दोन खेळाडू, दोन संघातले खेळाडू एकमेकाच्या समोर आपल्या ताकदीचा अंदाज लावताना. क्रीजच्या गहराईचो म्हणतात तसो केलेलो वापर होतो अक्षय गाठवळचो. पंचांचो इशारो, नो चेंडू. 2 रन्स मिळाले या बॉलवर. बॅटचो 1, नो बॉलचो 1. रन्स झाले 28 आणि सगळ्यात महत्वाचं फ्री हिटचो चेंडू. क्रिकेटच्या मैदानावर अमोल जमदाडे सरांचं एक फेमस वाक्य असा फ्री हिटसाठी, उघडा डोळे बघा नीट, पुढचो बॉल असतो तो फ्री हिट. अमोल जमदाडे सर आज कोल्हापूरमध्ये समालोचन करण्यासाठी व्यस्त. अमोल जमदाडे सर तुमचं सुद्धा स्वागत. दत्तप्रसाद पवार मायनेवाडी हे सुद्धा मैदानावर उपस्थित असत. दत्तप्रसाद तुमचं सुद्धा स्वागत. फ्री हिटचा चेंडू बघूया अक्षय घाटवळ कसं वापर करता. बॉलिंग मार्कवर आदित्य केळुसकर. देवबाग संघाच्या वतीने प्रथमेश राहुल, आदित्य केळुसकर यांनी आतापर्यंत खूप सुंदर नियंत्रित गोलंदाजीचा प्रात्यक्षिक केला. 4थ्या षटकापर्यंत आतापर्यंत देवबागने आपले 2 स्ट्राईक बॉलर वापरले. ह्याचा अर्थ उरलेल्या 2 ओव्हरीसाठी थोडेसे नवखे गोलंदाज देवबाग संघात वापरूचे लागतले. फक्त 2 खेळाडूंकडे कोटो असतलो 2-2 षटकांचो आणि त्यामुळेच उरलेल्या ओव्हरीसाठी आपल्या युवा गोलंदाजांवर लक्ष. अक्षय घाटवळ परत एकदा क्रीजच्या खोलीचा वापर करण्याचा इरादो असा. धावसंख्या स्थिरावलेली 28 पाठलाग चालू असा 72 रन्सांचो. आदित्य केळुसकरचो चेंडू. अक्षय थोडस मागे सरसवता, चेंडू शॉट बनवता आणि लॉंगांच्या दिशेने फटको फिल्डरच्या दिशेने. फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे धावबाद करण्याची फक्त संधी होती. जीवदान मिळालं अक्षयला. 1 रन्सांची धावसंख्या 29. फ्री हिटचा चेंडू सुद्धा वाया गेलो. या फ्री हिटच्या चेंडूवर एक मोठा फटको अपेक्षित होतो पण त्या चेंडूवर सुद्धा फक्त 1 रन. आणि म्हणानच म्हटला जाता यळ बरो त्याचो खेळ बरो आणि जेचो यळ वाईट त्याका झाडावर चढलेलो असताना सुद्धा येऊन कुत्रो चावता. मालवणीतली ही प्रसिद्ध म्हण. धावसंख्या स्थिरावली 29. 72 रन्सांचो पाठलाग. 4थ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. आदित्य केळुसकर खूप सुंदर नियंत्रित गोलंदाजी. 13 चेंडू आणि 43 धावांची गरज. दाजी स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि अक्षय नॉन स्ट्रायकर एंडवर. परत एकदा क्रीजच्या कोपऱ्यात रवान खेळण्याचा प्रयत्न अंगलटिलो. निर्धाव चेंडूनिशी 4थ्या ओव्हरीचा खेळ समाप्त झालो 29 रन्सावर 72 रन्सांचा पाठलाग. फाईट रे फाईट. ओमस्फोट महापण संघ 4 ओव्हरीत 2 विकेटवर धावसंख्या स्थिरावली 29. उरलेल्या 12 बॉलमध्ये 43 रन्सांची गरज. थँक्यू डीजे. युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आमचे सगळे व्हर्च्युअल प्रेक्षक सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा.
तुमका सुद्धा आमंत्रण असा कधीतरी प्रत्यक्ष यावा आमच्या कोचऱ्यात, कधीतरी प्रत्यक्ष यावा आमच्या निवतीत. निसर्गरम्य किनारो बघा, माशांचो कोलंबीचो लिलाव बघा, नेस्त बघा, आमचा निवती बंदर बघा, श्रीरामवाडी बघा. युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आमचे सगळे प्रेक्षक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रकाश पाटील सर कोल्हापूरवरून ही स्पर्धा बघतात. प्रकाश पाटील सर तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत असा आमच्या कोकणात. यावा कोकण आपलाच असा. पाटील सर कोल्हापूरच्या स्पर्धेचा सुद्धा आमंत्रण होता. 1 ते 5 फेब्रुवारी कोल्हापूरमध्ये कोल्हापूर प्रीमियर लीग स्पर्धा आणि काही सिंधुदुर्गातल्या स्पर्धेक आधी केलेली कमिटमेंट आणि त्यामुळे यावर्षी कोल्हापूरमधली एंट्री थोडीशी पुढे गेली. तर सुद्धा प्रकाश पाटील सर कधीतरी कोल्हापूरमध्ये सुद्धा नक्की भेटूया. पण तुमचा सुद्धा स्वागत असा आमच्या श्रीरामवाडी आणि तुमचा सुद्धा स्वागत असा आमच्या निवतीमध्ये. मैदानावर 12 चेंडू 43 रन्सांची गरज. पहिल्या सेमीफायनलमध्ये अन्वी स्पोर्ट रेडी संघान प्रवेश केलो. फायनलमध्ये खयचो संघ असलेलो दुसरो फायनलिस्ट मैदानावर मॅन फ्रॉम देवबाग रोशन दोरे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक स्टार खेळाडू, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटचा एक अष्टपैलू खेळाडू आणि जसो क्रिकेटच्या मैदानावर ह्याचं पदलालित्य बघण्यासारख्या अगदी तसाच डान्सच्या क्षेत्रात, नृत्य क्षेत्रात सुद्धा रोशन धुरीचं नाव खूप आदरान घेतलं जातं. असं रोशन बघूया स्वतः डान्स करता की आपल्या गोलंदाजीच्या जोरावर विपक्ष संघाक डान्स करू भाग पडता. 12 चेंडू 43 रन्सांची गरज. अक्षय स्ट्रायकर एंडवर. पहिलो चेंडू अक्षयसाठी. फुलटॉस चेंडू, मिड ऑनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 रन्स फक्त 1 रन्सांची धाव संख्या 30 रन्सावर. 11 चेंडू 43 रन्सांची गरज. ही रणनीती मात्र आज काही कळली नाही ओलसोट मापण संघाची. धाव संख्या 30 रन्सावर. 11 चेंडू 42 रन्सांची गरज. क्रीजच्या कोणात उभ्या राहायचा, अजून थोडासा मागे जायचा. ही रणनीती आतापर्यंत थोडीशी अंगलटिली. ओमस्पोर्ट मापण संघाच्या फलंदाजीचा विचार केला तर 11 बॉलचा खेळ शिल्लक. रोशन धुरी बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने फिल्डरच्या कपडा वरसून डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार, षटकार. षटकारनिशी धाव संख्या 3 डझनार 36 रन्सार. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि उरलेल्या 10 बॉलमध्ये पंचांचो इशारो. वाईट चेंडूचो खराब चेंडू. रोशन नाराज असा पंचांच्या निर्णयावर, पण पंचगिरी आतापर्यंत अतिशय सुंदर. आमचे पंच राजन खवणेकर सर, किशोर मालणकर सर, पांडू सारंग सर, अतिशय सुंदर पंचगिरी. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक 35 रन्सांची गरज. धाव संख्या 37. दाजी धुरात आणि स्टार अक्षय ही जमलेली जोडी. फाईट रे फाईट ओमस्पोर्ट मापण संघाच्या वतीन. नो चेंडू. क्रीजच्या खूपच बाहेर पडलेलो चेंडू. कॅप्टन नाराज. श्री स्पोर्ट देवबाग संघाचं रोशन धुरीवर. सारलेल्या चेंडू अपेक्षित असताना खूपच खराब चेंडू. पंचांचो इशारो परत एकदा फ्री हिटचो. 10 चेंडू 34 रन्सांची गरज. फ्री हिटचो चेंडू दाजी धुरत साठी. रोशन धुरी आज दर्शन बांदेकरच्या अनुपस्थितीत. मोठी जबाबदारी रोशनच्या खांद्यावर आणि त्या दबावाखाली थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पण रोशनला एकदा जर टप्पो सापडलो तर रोशनची गोलंदाजी सुद्धा नक्कीच भेदक ठरू शकता. पण स्ट्रायकर यांच्या दिशेने दाजी धुरात. बांधाचा मैदान आरवी ट्रॉफीसाठी ज्यांनी गाजवला 1 लाखाच्या स्पर्धेत. रुपेश कानडे मित्रमंडळाची स्पर्धा ज्यांनी 1 लाखाच्या स्पर्धेसाठी गाजवली. असं दाजी धुरात स्ट्रायकर एंडवर. आणि तळवड्याची 1 लाखाची ट्रॉफी ज्यांनी गाजवली तो स्टार अक्षय नॉन स्ट्रायकर एंडवर. देवबाग संघाचं हुकमी एक्को. रोशन धुरी बॉलिंग मार्कवर. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. 33 ची गरज असताना मिड ऑनला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर चेंडूच्या मागे दिसतलो तुमका गॉडविन, ज्यांनी फलंदाजी करताना 3 षटकारांची आतषबाजी करत 23 धावांचं रतीब घातलो आणि देवबाग संघात 71 धाव संख्येपर्यंत पोहोचण्यासाठी जो सुंदर पाव रचलो असो गॉडविन स्क्रीनवर दिसलो. 1 रन्सांनिशी धावसंख्येत बदल. धावसंख्या स्थिरावली 40 रन्सावर. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि उरलेल्या 9 बॉलमध्ये 32 रन्सांची गरज. 32
फ्रॉम 9. फाईट रे फाईट. परत एकदा खराब चेंडू. पंचांचा इशारो वाईटच्या स्वरूपात. 1 रन. 1 रनचा धावसंख्या 41 रनच्यावर. जशी रोशनची रणनीती काय कळणार नाही, मका आज अक्षय घाटवाळची सुद्धा रणनीती कळली नाही, दाजी धुरतची सुद्धा रणनीती कळली नाही. थोडंसं स्टेप आउट करून जर फ्रंट फुटवर खेळले असते तर बरेच चेंडू फुलटॉस मिळाले असते, पण ते चेंडू मात्र यॉर्क झाले बऱ्याच वेळी. नक्की काहीतरी रणनीती या खेळाडूंची असतली, कारण गोपाळ भटाचं ब्रेन या खेळाडूंच्या मागे असा, म्हणजे या रणनीती मागे काहीतरी नक्की ब्रेन असतलो. मैदानावर जरी नसलो तरी मोठी स्ट्रॅटेजी त्याची असता, म्हणजे न धरी शस्त्र करी सांगे न गोष्टीचार युक्तीच्या, या वाक्य महाभारतात सुद्धा फेमस होता आणि सध्या क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा फेमस असा. परत एकदा यॉर्क झालेलो चेंडू. 1 रनचा इरादो आणि 1 रन सफल. 1 रनचा धावसंख्या 42. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे 2 गोष्टी खूप जास्त महत्वाच्या असतात. जर चांगला फुटवर्क तुमच्याकडे असतात तर चांगलं यॉर्कर लाईनचा चेंडू सुद्धा तुम्ही फुल टॉस बनवू शकतात, मिड विकेटच्या कपडावरसून तटवू शकतात. पण जर तुमच्याकडे फुटवर्क नसतात तर फुल टॉस चेंडू सुद्धा तुम्ही यॉर्क करून घेऊ शकतात. 8 चेंडू 30 धावांची गरज. दाजी धुरात आणि अक्षय घाटवाळ समोर रोशन धुरी. किनारपट्टीवरचे 2 मातब्बर संघ एकमेकाच्या समोर. स्टार खेळाडू एकमेकाच्या समोर. शेर आणि शेर असे बब्बर शेर एकमेकांच्या समोर. रोशन एक लांबलेला षटक. पंचांचा निर्णय. निर्धाव चेंडूचो धावसंख्या स्थिरावलेली. 2 पंचांमध्ये थोडीशी बातचीत होताना पांडू सारंग आणि पांडू सारंग यांच्या साथीन किशोर मालणकर सर. तिसऱ्यांचं पंचांच्या भूमिकेत राजन खवणेकर. पंच पांडू सारंग सर. नो थर्ड अंपायर. नो थर्ड अंपायर. On field decision is final decision. Umpire, please note. Umpire, please note. No third umpire. No review. सॉफ्ट डिसिजन काय होता तो महत्वाचा असेल या चेंडूवर. चेंडू प्रवेश करतोय, स्पर्श करतोय दाजीच्या पॅडला. निर्धाव चेंडू समाप्त. धावसंख्या स्थिरावलेली 42 रनच्यावर. 72 पाठलाग. चला निर्णय झालेला असा आपापल्या जागेवर चला. आणि पंच हे लय पोचलेले असत. पंचानं मला किती जरी तुम्ही हुज्जत घातला तरी जा त्यांच्या मनात पटला, जा त्यांच्या डोळ्यात दिसला तोच निर्णय दिलो जातलो, आणि तुमची अवस्था मात्र खुळा भांटा वज्रा वांगडा अशी अवस्था होतली. असं म्हटलं जातं अंपायर आर दी सोल जजेस ऑफ द गेम. त्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार कोणाकडेच नसता, आणि म्हणूनच मालवणीत म्हटलं जातं ज्याचा रानपिनी वांगडा वाकडा तो खातलो चुलीतली लाकडा. पंच हे मैदानावरचे रानपी असत, त्यांच्या कळीक अजिबात जाऊ नकात. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 30 रनचांची गरज. रोशन धुरी ऑन फायर. शेवटचा चेंडू असलो रोशनचं 5व्या ओव्हरीतलो दाजीसाठी. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू. लॉंग ऑफच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार आणि डायरेक्ट बंदरार. 6 चेंडू 24 रनचांची गरज. या ओव्हरीत फाईट रे फाईट तब्बल 19 रन्स खर्च झाले.
फाईट रे फाईट प्रवीण ठाकूर लय खुश असत आणि त्यांच्यापेक्षा खुश असत त्यांचं राईट हँड विजय परब. रन्सांची गरज, 6 चेंडू 24 रन्सांची गरज. यानंतर असलेला तो महाअंतिम सामनो. विजय परब सर सुद्धा आज लय फाईट. अजय देवगणला जर कोळी नृत्यावर डान्स करू सांगलो तर कसं नाचात. विजय परबांचा डान्स बघला तर तुमका अजय देवगण कोळी नृत्यावर कसं नाचतलो ह्याचा सुद्धा प्रात्यक्षिक दिसतेला. 6 बॉल तो खेळ शिल्लक. बऱ्याच वेळानंतर विजय परबांका डान्स करण्याची संधी मिळाली. फाईट रे फाईट. देवबाग संघ श्री स्पोर्ट आणि ओम स्पोर्ट महापण. 6 चेंडू 24 धावा. अन्वी स्पोर्ट रेडी संघ वाट बघता दुसऱ्या संघाची फायनल मध्ये प्रवेश करणारो खयचो असतलो. अक्षय स्टार अक्षय स्ट्रायकर एंडवर. दाजी धुरात मा स्ट्रायकर एंडवर आणि बॉलिंग मार्कवर एक युवा खेळाडू मॅन फ्रॉम देवबाग किरण धुरी. 6 बॉलचो खेळ शिल्लक. 24 रन्सांची गरज. 4 मोठ्या फटक्यांचो खेळ शिल्लक. 1-2 मोठे षटकार सामन्यात रंगत आणू शकतात आणि ते षटकार मारण्याची पुरी क्षमता असणारे खेळाडू मैदानात खेळपट्टीवर मधोमध. स्टार अक्षय आणि धुरत दाजी. दुसऱ्या बाजून किरण धुरी युवा खेळाडू. अनुभव जरी मोठं नसलो तरी हौसले बुलंद. आपल्या अनुभवाच्या जोरावर, आपल्या युवाईच्या जोरावर, आपल्या ताकदीच्या जोरावर सामना फिरवण्याची क्षमता असणारो युवा खेळाडू किरण धुरी. बॉलिंग मार्कवर तुमका दिसतलो. 6 बॉलात 24 रन्सांची गरज. परत एकदा यॉर्क झालो चेंडू. अक्षय घाटवळसाठी कौतुक करूचा लागत किरण धुरीचा. एक युवा खेळाडू बॉलिंग मार्कवर आणि अक्षय सारख्या स्टार खेळाडू सटीक यॉर्कर. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. 23 धावांची गरज. 5 चेंडू आणि 23 धावा. केरवाडा संघ शिरोडा गावातले हे खेळाडू गेल्या वर्षी सुद्धा असेच अडचणी दिलेले. 7 खेळाडू फक्त जेमतेम 12-13 धावामध्ये बाद झालेले वालावल संघाविरुद्ध. पण त्यानंतर मात्र मैदानावर जोडी जमली आणि त्यानंतर केरवाडा संघात सेमीफायनल सहज जिंकलेली. यावर्षी सुद्धा पहिल्या सेमीफायनल मध्ये केरवाड्याचे खेळाडू ओम स्पोर्ट महापण संघाकडून खेळताना थोडेसे अडचणीत. 5 चेंडू 23 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर मॅन फ्रॉम देवबाग किरण धुरी. स्ट्रायकर एंडवर दाजी धुरात. परत एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास. फक्त चेंडू राहिलो मेडन. मालवणीतलं पोलांडू चेंडू, मालवणीतलं कोवांडू चेंडू आणि मालवणीतला पडसार बघूक मिळाला. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 23 धावांची गरज. एखादो निर्धाव चेंडू श्री स्पोर्ट देवबाग संघाक फायनलचे दरवाजे उघडून देतलो. 2 मोठे फटके वापसी करून देऊ शकता ओम स्पोर्ट महापण संघासाठी. दर्शन बांदेकरच्या अनुपस्थितीत सुद्धा ओम श्री स्पोर्ट देवबाग संघाची आतापर्यंत अगदी सुंदर कामगिरी. साऊथ गोवा प्रीमियर लीग स्पर्धेत दर्शन बांदेकर आज गोव्यात पातोर्डा मैदानावर. आखूट टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने फिल्डरच्या कपडावर सोडून डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट माटवार. षटकार. तीन चेंडूंचा खेळ शिल्लक. 17 रन्सांची गरज. 3 चेंडू 17 धावा. एखादो अतिरिक्त चेंडू, 2 मोठे षटकार, एखादो चौकार, 2 मेडन चेंडू, एखादी विकेट. ह्याच्यातली खैची गोष्ट सामन्याचा रंग बदलू शकता श्री स्पोर्ट देवबाग संघाच्या बाजून, नाहीतर फाईट रे फाईट ओम स्पोर्ट महापण संघाच्या बाजून. 3 बॉलचो खेळ शिल्लक. किरण धुरी परत दिसतलो बॉलिंग मार्कवर तुमका देवबाग संघाचो युवा खेळाडू. फुलटॉस चेंडू, फटको फसलो फिल्डर चेंडूच्या खाली. लॉंग ऑफचो आणि नितीनच्या सेफ हँड्स मध्ये चेंडूचा प्रवास. 2 चेंडू 17 धावांची गरज.
देवबाग संघाची रणनीती मात्र आज फळा केली. देवबाग संघाचा आजचा वैशिष्ट्य होता, देवबाग संघाने जे 4 गोलंदाज वापरले त्यापैकी 4 हे अननुभवी खेळाडू होते. म्हणजे नितीन बांदेकर, गणपत आणि त्याचबरोबर भाटकर असे 3 अनुभवी खेळाडू असताना सुद्धा देवबाग संघाने त्यांना विश्रांती दिली आणि त्यांच्या जागेवर किरण धुरी, प्रथमेश राऊळ, आदित्य केळुसकर हे युवा गोलंदाज वापरले आणि या युवा गोलंदाजांनी दर्शन बांदेकरच्या अनुपस्थितीत करामत करून दाखवली. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्रायकर एंडवर रोहन लोणे. गेल्या वर्षाची स्पर्धा रोहन लोणेन गाजवलेली, यावर्षी मैदानावर थोडस उशिरा निलो. 2 चेंडू 17 रन्सांची गरज. एखादो अतिरिक्त चेंडू फक्त सामन्याचा निकाल बदलू शकता. अंतिम फेरीत अन्वी स्पोर्ट रेडी संघ वाट बघता दुसऱ्या फायनलिस्ट टीमची. परत एकदा बॅकफुटवर गेलेलो खेळाडू. ही रणनीती आज थोडीशी अंगलटली. बॅकफुटवर जायचा, स्टंपच्या कोणापर्यंत जायचा, क्रीजच्या कोपऱ्यापर्यंत जायचा. ही रणनीती शेवटपर्यंत ना माका कळली ना ओमसोड महापण संघात कळली. शेवटचा चेंडू 17 रन्सांची गरज. श्री स्पोर्ट देवबाग संघ सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या अगदी उंबरठ्यावर आणि या फटक्यावर 1 रन्सांवर 0 रन्सांनीशी या स्पर्धेत महाअंतिम फेरीत प्रवेश करणारे दुसरा संघ श्री स्पोर्ट देवबाग. फाईट रे फाईट. ओमसोड महापण संघ, प्रवीण ठाकूर आणि त्यांचे सहकारी एक दर्जेदार संघ तुम्ही या स्पर्धेत उतरवलात. तुमचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय आणि अंतिम फेरीत घेऊन जातोय अन्वी